लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना रेशन कार्डावरती साडी वाटप सुरू झालेलं आहे. रेशन कार्डावरती जळगाव जिल्ह्यातून या योजनेला सुरुवात झालेली आहे. आता उद्या कोणकोणते जिल्हे असणार आहेत याबाबतची यादी आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे ते कमेंट करून कळवायचं आहे. केशरी आहे, पिवळं आहे की पांढरं आहे, या तिन्हीपैकी तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे ते कमेंट करून कळवायचं आहे. जळगाव जिल्ह्यातून या योजनेला सुरुवात झालेली आहे. आता आपण पूर्ण माहिती पाहूया. तर पहा, जळगाव जिल्हा इंडिया दर्पण वृत्तसेवा या वृत्तसेवेकडून आपल्याला या योजनेचे अपडेट मिळालेली आहे. तर काय म्हणलेलं आहे पाहून घ्या पुढे. कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत एक रेशन कार्ड एक साडी या योजनेचा शुभारंभ वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळ येथील तापी सभागृह उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे 27 जानेवारी रोजी संपन्न झाला. पहा काय म्हणणं आहे. कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत आता या योजनेचं नाव काय आहे तर कॅप्टिव्ह मार्केट. त्याच्या अंतर्गत एक रेशन कार्डवरती एकच साडी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. काय म्हणणं आहे. कॅप्टिव्ह मार्केट या योजनेअंतर्गत एक रेशन कार्डावर एक साडी वाटप होणार आहे. याचा शुभारंभ झालेला आहे. याचा शुभारंभ वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळ येथील तापी सभागृह उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आज 27 जानेवारी रोजी संपन्न झाला. पहा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि आपल्या चॅनलवरती खरीच माहिती अपलोड होत असते. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. पहा, 27 जानेवारी रोजी या योजनेला सुरुवात झालेली आहे. 26 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये हा जानेवारीचा हप्ता रक्कम जमा झालेली आहे आणि 27 जानेवारी रोजीपासून पहा एक रेशन कार्डवरती एक साडी वाटप या योजनेला सुरुवात झालेली आहे. पहा, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे की रेशन कार्डवरती त्यांना आता साडी मिळणार आहे. त्यापूर्वी तुमच्याकडे कोणते रेशन कार्ड आहे हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवाच. अजून आता पुढे पाहूया आपण काय म्हणलेलं आहे. या प्रसंगी तालुक्यातील 10 अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते साडी वितरित करण्यात आले. पहा, 10 अंत्योदय शिधापत्रिका धारक. आता तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे ते तुम्हाला माहीत असेल. जर माहिती नसेल तर तुमच्याकडे कोणतं कलरचं कार्ड आहे ते कमेंट करून कळवा. आपण त्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे. त्या उपस्थित समजा तिथे 10 महिलांना तात्पुरत्या स्वरूपात वाटप करण्यात आलेलं आहे. परंतु या योजनेला शुभारंभ झालेला आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये या योजनेचे वाटप होणार आहेत. पहा, आपण पुढे माहिती अजून पाहणार आहोत. परंतु त्या टायमाला तिथे 10 महिलांना या योजनेच्या साड्या वाटप झालेल्या आहेत. कोणाच्या हस्ते झाले आहेत तर मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते हे वाटप झालेलं आहे. ते पुढे काय मानले ते आपण पुन्हा डबल पाहूया. तर योजनेअंतर्गत राज्यातील 24,87,375 अंत्योदय शिधापत्रिका धारक यांना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरित होणार असल्याचं मंत्री सावकारे यांनी सांगितले. पहा, 24,87,375 लाडक्या बहिणींना या योजनेतून साडी मिळणार आहे. तर ही साडी कुठे मिळणार तर तुमच्या गावामध्ये जे काय रेशन दुकान आहे स्वस्त धान्य दुकानातूनच तुम्हाला ही साडी मिळणार आहे. अशा प्रकारची माहिती मंत्री सावकारे यांनी दिली आहे. मंत्री सावकारे यांनी 24,87,375 महिलांना ही साडी वाटप होणार असल्याचं सांगितलेलं आहे. अजून ते पुढे काय म्हणले आहे ते पण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करायला विसरायचं नाही. लाडक्या बहिणीसाठी छोट्यातली छोटी अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करायला विसरायचं नाही. पुढे पाहूया आपण. सहकारी यंत्रमाग संस्था व सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग अंतर्गत नोंदणीकृत घटकांकडून साड्याचे उत्पादन करण्यात आले असून त्यामुळे विणकरांना रोजगार उपलब्ध झाल्याचे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. पहा, यंत्रमाग संस्था, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग यांच्याकडून नोंदणीकृत घटकांकडून जे नोंदणीकृत आहेत त्यांच्याकडून या साड्याचे उत्पादन करून घेण्यात आलेले आहे. त्याच्यामार्फत जे विणकाम करणार असतील त्यांना देखील या योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झालेला आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कोणाला विणकाम जे काम करतात साड्याचे त्यांना या योजनेमार्फत म्हणजे समजा योजनेतून रोजगार उपलब्ध झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ते भाषणामध्ये पुढे काय म्हणले ते देखील आपण पुढे पाहूया. तर मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर
विभागाचा पहिला कार्यक्रम भुसावळ येथे संपन्न होत असून लाडक्या बहिणींसाठी साडी वितरण करताना आपल्याला आनंद होत असल्याची भावना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी व्यक्त केली. पहा, लाडक्या बहिणींना त्यांनी साडी वितरित केली आहे तर ते काय म्हणाले तर आपल्याला आनंद होत आहे असं त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी लाडक्या बहिणींना त्या टायमाला फक्त 10 लाडक्या बहिणींना हे वितरित करण्यात आलेलं आहे, परंतु संपूर्ण गावामध्ये लाडक्या बहिणींना साड्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना साड्या मिळणार आहेत. फक्त तुमच्याकडे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. ज्या लाडक्या बहिणींकडे रेशन कार्ड आहे त्यांना साडी मिळणार आहे. आता फक्त आज सुरुवात कुठून झाली आहे तर जळगाव जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे. आता उर्वरित जिल्हे सुरू होणार आहेत. आपल्याकडे सध्या अपडेट नाही आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या सुरू होणार आहे, परंतु जशी आपल्याकडे अपडेट येईल कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या आहे परवा आहे तशी अपडेट आपण आपल्या चॅनलवरती लगेच देणार आहोत. या प्रसंगी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितलं की जळगाव जिल्हा हा कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. त्यामुळे कापूस संबंधी प्रक्रिया उद्योग या संबंधित विभागाचे मंत्रीपद उद्योग मंत्री संजय सावकार यांच्याकडे असल्याने जळगाव व भुसावळ येथे संबंधित उद्योगाच्या वाढीस नक्कीच चालना मिळणार आहे. वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. पहा, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. रेशन कार्डावरती साडी वाटपास सुरुवात झालेली आहे. ही साडी वाटप सध्या जळगाव जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गावामध्ये ह्या साड्या वाटप होणार आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व जिल्हे संपूर्ण गाव घेण्यात येणार आहेत. आता जळगाव जिल्ह्यामध्ये नुकतीच सुरुवात झालेली आहे. ही सुरुवात 27 जानेवारी रोजी सुरुवात झालेली आहे. कोणत्या तारखेला तर 27 जानेवारीला. नेमके जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा झाला होता आणि त्यांच्यासाठी दुसरी गुड न्यूज की साडी वाटप सुरू होणार. साडी वाटप सुरू झालेली आहे, परंतु आता तुमच्या गावामध्ये तुम्हाला कधी साडी मिळणार याबाबतची जेव्हा कधी अपडेट आपल्याकडे येईल तेव्हा आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करून आम्हाला कळवायचं आहे की आम्ही या जिल्ह्यातून तुमचा व्हिडिओ पाहत आहोत. तुमच्या जिल्ह्याविषयी जास्त माहिती आली तर तुमच्या जिल्ह्याविषयी आपण स्पेशल जेव्हा कधी आपल्याकडे अपडेट उपलब्ध होईल तेव्हा आपण स्पेशल व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करून आम्हाला कळवायचं आहे तुमचा जिल्हा, तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे ते सर्व माहिती कमेंट करून आम्हाला कळवायची आहे. आणि ही माहिती इतर नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही. ही माहिती तुमच्या इतर नातेवाईकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील कळू द्या की रेशन कार्डावरती साडी वाटप सुरू झालेली आहे आणि त्यांचा जिल्हा कधी आहे हे त्यांना नक्की शेअर करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात आणि या योजनेची छोट्यात ते छोटी अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देत आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.